नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सध्या पोलीस पाटील भरती 2026 सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये हिंगोली आणि बीड जिल्ह्याची जी भरती आहे, ज्याचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालेलं आहे. आता राहिलेल्या ज्या जिल्ह्यांची जाहिरात आहे, ती सुद्धा ही जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर सगळ्या जाहिराती पब्लिश होतील आणि त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती बघायला मिळतील. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना संधी आहे अभ्यासाची, की अजून तुम्हाला 15 ते 20 दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहेत. त्यामुळं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. मी ज्यावेळेस बीड जिल्ह्याची मुलं मला विचारत होती, की "सर, केव्हा आमचं टाईम टेबल येणार आहे?" तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं, की तुमचा जो पेपर आहे, तो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे. गाफील राहू नका. आणि मग बरेचसे विद्यार्थी टाईम टेबलची वाट बघत बसतात आणि मग एकदा टाईम टेबल जाहीर झालं, की मग अभ्यासासाठी धावपळ करतात. आता बीड जिल्ह्यातून इतके कॉल मेसेजेस सुरू झालेले आहेत मित्रांनो, की मोबाईल उचलायला किंवा बघायला सुद्धा वेळ नाही. तर सर्व विद्यार्थ्यांना मी सांगतो, की मी व्हिडिओ बनवत असताना कॉल वगैरे घेत नाही. तर तुम्ही मला मेसेज पाठवा ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे. ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे किंवा ज्यांना आपली बॅच लावायची आहे. त्यांनी माझा जो नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. जरी मी कॉल नाही उचलला तरी तुम्ही मला मेसेज करायचा आहे. या तुमच्या मेसेजला मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. तर तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. तुम्हाला सुद्धा 10-15 दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहेत या बीड जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना. किंबहुना 1 महिना त्यांच्याकडे आहे एक्स्ट्राचा. तोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. हिंगोली पोलीस पाटीलसाठी आता 19 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी अ, फार मोठ्या प्रमाणामध्ये दुसरीकडे लक्ष न देता अभ्यास करणं गरजेचं आहे. तर जास्त वेळ न लावता आपण आजचे 15 प्रश्न सुरू करूया बघा. पहिला प्रश्न आहे G20 शिखर परिषद 2025 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली? दक्षिण आफ्रिका, भारत, बांगलादेश, पाकिस्तान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दक्षिण आफ्रिका. त्यानंतर बघा 2025 ची मिस युनिव्हर्स ठरलेली फातिमा बॉश खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? ए आहे थायलंड, बी आहे मलेशिया, सी आहे सिंगापूर, डी आहे मेक्सिको. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मेक्सिको. त्यानंतर बघा नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्री पदावरती कितव्यांदा विराजमान झाले? कितव्यांदा विराजमान झाले लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. बिहारच्या मुख्यमंत्री पदावर कितव्यांदा विराजमान झाले? 7व्यांदा, 8व्यांदा, 9व्यांदा, 10व्यांदा. तर 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10व्यांदा. युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली? दिव्या भागवत, कीर्ती सुरेश, अंजली ठाकूर, शशिकला पाटील. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कीर्ती सुरेश. प्रश्न क्रमांक 5. 2025 मध्ये खालीलपैकी कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर ठरला? पॅरासोशल, गार्डनर, सोशलिझम वरीलपैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पॅरासोशल. प्रश्न क्रमांक 6. सीमा सुरक्षा दलाने तयार केलेले पूर्णपणे महिला ड्रोन ऑपरेशन युनिटचे नाव काय? आता मित्रांनो सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF लक्षात ठेवा. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. तर लक्ष्मी ड्रोन क्वार्टर, दुर्गा ड्रोन क्वार्टर, चित्रा ड्रोन क्वार्टर आणि जय माता दी ड्रोन क्वार्टर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दुर्गा ड्रोन क्वार्टर. प्रश्न क्रमांक 7. नुकताच GI टॅग मिळालेला पन्ना हिरा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो? उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश. 2025 मध्ये नागालँड येथे झालेल्या हॉर्नबिल उत्सवामध्ये भारताकडून कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्ती करण्यात आली? युनायटेड किंगडम, चीन, रशिया, ब्राझील. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युनायटेड किंगडम. आता नववा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. बिबट्यांच्या निर्बीजनीकरणासाठी देशातील पहिला प्रयोग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राबवला जाणार आहे? हे आहे जुन्नर, कणकवली, चांदोली, राधानगरी. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जुन्नर. त्यानंतर बघा 10वा प्रश्न आहे गरुड 2025 हवाई सराव खालीलपैकी कोणत्या देशांच्या दरम्यान पार पडला? भारत, ब्रिटन, भारत, रशिया, भारत, जपान, भारत, फ्रान्स. तर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत, फ्रान्स. कोणता हवाई सराव? तर हवाई सरावाचं नाव आहे गरुड.
तर अशा पद्धतीने 10 प्रश्न आपण बघितलेले आहेत मित्रांनो. जे आपल्या चॅनलवरती नवीन असणारे विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते या तालुक्यामध्ये निश्चित सांगा. याच्यामुळे एक फायदा होतो, की तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, हे सर्वांनाच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कळतं आणि मग त्यानुसार एक अभ्यासाला दिशा मिळते. आम्हाला सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता येतं. जर कॉम्पिटिशन जास्त असेल तर तेवढ्याच ताकदीने आम्हाला मार्गदर्शन करणं अधिक सोयीचं जातं. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे, ते आम्हाला निश्चितपणे सांगा. प्रश्न क्रमांक 11 बघा. भारत नीट नाहीये, नीट पाहिजे इथं. भारत नीट. भारत नेट योजना राज्यभर राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक. तर 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पंजाब. लक्षात ठेवा भारत नेट योजना. नेट योजना. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. पहिले आदिवासी क्रीडा संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले? कोणत्या ठिकाणी पार पडले? तर पर्याय ए आहे बघा लडाख, बी आहे मुंबई, सी आहे अंदमान, डी आहे लेह. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लडाख. प्रश्न क्रमांक 13 बघा. भारतातील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर ही खालीलपैकी कोणत्या राज्याची रहिवासी आहे? महाराष्ट्र, गुजरात, बिहार, राजस्थान. तर याचं योग्य उत्तर आहे बिहार. तर मित्रांनो या मैथिली ठाकूरनं म्हणजे ही जी मैथिली ठाकूर आहे ही बिहारची आणि एकंदरीतच भारतातील सर्वात तरुण आमदार झालेली आहे. परंतु याच्या अगोदर हा विक्रम एका महाराष्ट्रातील आमदाराच्या नावावरती होता आणि त्या आमदाराचं नाव काय आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपल्या महाराष्ट्रातील हा आमदार आहे आणि याचं रेकॉर्ड या मैथिली ठाकूरनं मोडलेलं आहे. आता ही मैथिली ठाकूर जी आहे ही भारतातील सर्वात तरुण आमदार ठरलेली आहे. त्यामुळं याच्या अगोदर भारतातले सर्वात तरुण आमदार कोण होते? त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले? गुवाहाटी, तिरुअनंतपुरम, बंगळूर आणि नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुवाहाटी या ठिकाणी भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. आणि प्रश्न क्रमांक 15 बघा. खालिद अल एनानी हे युनेस्कोचे कितवे महासंचालक बनले? महासंचालक बनले. तर बघा 12वे, 13वे, 14वे आणि 15वे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 12वे महासंचालक बनलेले आहेत. कशाचे? युनेस्कोचे. लक्षात ठेवा. युनेस्को आणि युनिसेफ हे वेगवेगळं आहे. त्यामुळे युनेस्को लक्षात ठेवायचं. याचे जे महासंचालक आहेत ते कोण आहेत? खालिद अल एनानी. हे सुद्धा नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि ते कितवे महासंचालक आहेत? तर 12वे महासंचालक आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी 15 प्रश्न बघितलेले आहेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला 15 प्रश्न बघायचे आहेत. ही मित्रांनो चालू घडामोडीची सीरीज जोपर्यंत तुमचे पोलीस पाटील पदाचे पेपर होत नाहीत, तोपर्यंत या ठिकाणी चालू राहणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ आणि प्लस जालना जिल्ह्यासाठी जी झालेली आपली प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट चालू घडामोडीची बघा. कारण हे जालना जिल्ह्याचे पेपर मागच्या महिन्यामध्ये झालेले आहेत. त्यामुळे हे जे चालू घडामोडी आहेत, हे 6 महिन्याचे चालू घडामोडी आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. ते प्लेलिस्ट आणि ही प्लेलिस्ट बघा. तुमचं चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने कव्हर होणार आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.